सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे मनपा प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपा नगरसेविका योगिता संजय कुटे यांनी 3 अपत्य असताना नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 अपत्य दाखविले। त्यांच्या नामनिर्देशन अर्जावर NA असे लिहिलेले आहे, तसेच नोटरी अधिकाऱ्यांचे शिक्के असून स्वाक्षरी नाही। योगिता कुटे यांच्या 3ही मुलांचे जन्म दाखले मनपातील रजिस्टर मधील नोंद देखील असून त्या न्यायालयात सादर करण्यात आलेले। त्यामुळे योगिता कुटे यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी आमची मागणी असल्याचे सचिन दीक्षित यांचे वकील ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। त्याप्रसंगी त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर 8 तारखा झाल्या, त्यात आतापर्यंत काय झाले हेही स्पष्ट केलंय। दरम्यान याचिका दाखल केली म्हणून योगिता दीक्षित यांचे पती सचिन दीक्षित यांना ठेकेदारी व्यवसायावरील अवैध बंधने घातली आहे। त्यांचे मनपात दाखल केलेले टेंडरिंग रद्द केले गेल्याचाही आरोप त्यावेळी करण्यात आलाय। मागील सुनावणीत योगिता कुटे व अन्य प्रतिवादी न्यायालयात हजर झाले होते। त्यांच्या पतीने लेखी खुलासा अद्याप सादर झालेला नसून न्यायालयाने त्यासाठी मुदत दिली आहे। पुढील सुनावणीत खुलासा सादर होण्याची अपेक्षा आहे। याचिकेत योगिता संजय कुटे यांची निवडणूक रद्द करून योगिता सचिन दीक्षित यांना विजयी घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार असून न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल असा विश्वास देखील यावेळी ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केलाय। जी काही निवडणूक याचिका स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या प्रभाग क्रमांक 1च्या संदर्भात योगिता सचिन दीक्षित यांच्या माध्यमामधून दाखल करण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये गेल्या 8 तारखेमध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यामध्ये मुख्यतः संबंधित प्रतिवादी मेहरबान न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग शोधत होते। परंतु आम्ही त्या ठिकाणी जेव्हा एक नोटीस डकवण्याची नोटीस मेहरबान न्यायालयाच्या मार्फत काढली त्यावेळेस ते आता मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयात उपस्थित झालेले आहेत। पुढच्या तारखेला ते कैफियत खुलासा दाखल करण्याची शक्यता आहे। परंतु या ठिकाणी जर आपण बघाल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आपल्या संवैधानिक अधिकारासाठी, तर त्यांच्यावर कौटुंबिक त्यांचे जे काही पती आहेत ते व्यावसायिक ठेकेदारी करतात, तर त्यांना मिळालेला ठेका फक्त त्यांच्या पत्नीने याचिका दाखल केली म्हणून त्यांना तो ठेका रद्द करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात देखील सचिन दीक्षित साहेब मेहरबान न्यायालयामध्ये जाणार आहेत। परंतु हा सगळा जो काही वृत्तांत आहे तो आपल्या माध्यमातून समाज जीवनात जाऊन निवडणूक याचिका दाखल करून देखील आपला कॉन्फिडन्स वाढवता येऊ शकतो या बेकायदेशीर लोकांच्या विरोधामध्ये, हे सांगण्यासाठी आजची मुख्यतः पत्रकार परिषद होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।